जिल्हा परिषदेच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्यानं सामाजिक कार्यकर्त्यांसह राजकीय नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत। काही कार्यकर्ते निवडणुकांचे तिकीट मिळवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना साकडे घालत असल्याचं दिसतंय। उमेदवारीसाठी सुरेश मगरे हे शिवसेना उबाटा गटाकडून इच्छुक आहेत। सुरेश मगरे हे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत। सुरेश मगरे हे ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांनी जनतेची बरेच कामं केलीत। सुरेश मगरे यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व दिले। यामुळे सुरेश मगरे यांचा पूर्णा तालुक्यात चांगलाच जनसंपर्क आहे। संजय जलारे यांचं राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून तिकीट फिक्स असल्याचं कळतंय। संजय जलारे हे ताडकळस येथील प्रतिष्ठित व्यापारी आहेत। संजय जलारे यांच्या मातोश्री माजी ग्रामपंचायत सदस्य तर विद्यमान उपसरपंच आहेत। संजय जलारे हे त्यांच्या मातोश्रीचे प्रतिनिधित्व करतात। आतापर्यंत संजय जलारे यांनी बरीच सामाजिक उपक्रमाबरोबर जनतेची कामही केली आहेत। यामुळे संजय जलारे यांचाही तगडा जनसंपर्क आहे। प्रकाश फुलोरे यांच्यासह इतर दोघे आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाकडून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय। प्रकाश फुलोरे हे आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे शहराध्यक्ष आहेत। प्रकाश फुलोरे यांना कोणतेही राजकीय पद नसताना देखील प्रकाश फुलोरे यांनी ताडकळस जिल्हा परिषद सरकारमधील बऱ्याच गावांमध्ये नाल्या, रस्ते, पेवर ब्लॉक असे जनतेचे बरेच कामे केले आहेत, असं प्रकाश फुलोरे यांनी पीबीएन न्यूज वार्ताशी बोलताना सांगितले। भारतीय जनता पार्टीकडून ज्ञानोबा घोडके आणि डॉक्टर भारत नांदुरे हे इच्छुक आहेत। ज्ञानोबा घोडके यांच्या पत्नी ह्या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत। ज्ञानोबा घोडके यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य असताना ज्ञानोबा घोडके यांनी चांगलेच कामं केली आहेत। यावेळी ज्ञानोबा घोडके यांनी जनतेची बरीचशी कामं केल्याचं दिसतंय। दुसरीकडे पाहायला गेलं तर डॉक्टर भारत नांदुरे हे देखील तगडे उमेदवार असल्याचं दिसतंय। डॉक्टर भारत नांदुरे यांनी एकेकाळी वाशिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती।